हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत जीवनसत्वे म्हणजेच व्हायटामिन्स. म्हणजे हे जे लेक्चर असणार कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लोअर क्लाससाठी असतील किंवा हायर क्लाससाठी असतील. हे जे लेक्चर असणार हे इम्पॉर्टंट असणार, कारण सायन्स सेक्शनमधील हा पार्ट व्हायटामिन्स महत्त्वाचा आहे. लोअर क्लास ते हायर क्लासच्या जेवढ्या काही एक्झाम्स होतात प्रत्येक वर्षी किंवा अल्टरनेट इयर एक वर्ष आड करून व्हायटामिन्सवरती प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही हे लेक्चर अटेंड केलात व्यवस्थित तर मी गॅरंटी देतो की कुठलीही एक्झाम असू द्या, फ्रॉम लोअर क्लास टू हायर क्लास, मग भले ते UPSC असू द्या किंवा तुमचं फ्रॉम लोअर क्लास 4th असू द्या, प्रत्येक क्लासमध्ये किंवा प्रत्येक पेपरमध्ये व्हायटामिन्सवरती जर प्रश्न विचारला तर या लेक्चरमधूनच प्रश्न विचारणार, ही माझी गॅरंटी. तर आपण सुरू करूयात. व्हायटामिन्स म्हणजे जीवनसत्वे. याच्यामध्ये मी थोडे इंग्लिश टर्मचाही वापर करणार, कारण प्रत्येक सायन्समधील गोष्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट जशाच तसं मराठीमध्ये करून सांगणं थोडंफार अवघड असतं, आणि ज्या ज्या काही गोष्टी इंग्लिशमध्ये आहेत त्या सोपंही असतात समजण्यासाठी. तर आपण सुरुवात करू व्हायटामिन्सने. त्याला काय मराठीमध्ये काय म्हणतो? जीवनसत्वे. जीवनसत्वे आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण? व्हायटामिन्स किंवा विटामिन्स ज्याला म्हणतो आपण. तरी विटामिन्स काय आहेत हे अगोदर बोलू ह्याच्याबद्दल, कारण बेसिक लेवलपासून ते आपल्याला हायर क्लासपर्यंत जर प्रश्न विचारतात सोडवता येणं गरजेचं आहे, यायला पाहिजे आपल्याला. जीवनसत्वे. सायंटिस्टना निरीक्षणाद्वारे हे कळून आलं की जर एखाद्या सजीवाचं जे पूर्ण शरीरामधील ज्या कार्य आहेत किंवा जेवढ्याही काही अवयव संस्था आहेत त्या अवयव संस्थेचं कार्य जर सुरळीत चालायचं असेल तर काही काही असे घटक आहेत की ज्या घटकांची अल्पशा प्रमाणामध्ये अत्यंत गरज आहे. जर का ते व्यवस्थित मिळाले नाहीत शरीरासाठी तर कुठल्या तरी प्रकारचे रोग जडू शकतात ह्युमन बॉडीला. हे सायंटिस्टच्या अभ्यासातून दिसून आलं. आणि जे घटक अल्पशा प्रमाणामध्ये सजीवांच्या सर्व बॉडी फंक्शनसाठी किंवा सर्व बॉडी फंक्शन सुरळीत चालण्यासाठी जे गरजेचे घटक आहेत त्यांना विटामिन्स किंवा जीवनसत्वे म्हटलं गेलं. जीवनसत्वे, कारण जीवन याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मानवाच्या कुठल्याही फंक्शन्स किंवा कार्य या घटकांशिवाय होऊ शकत नाही. मी जीवनसत्वांची जर व्याख्या द्यायची झाली तर व्याख्या काय असणार की असे काही घटक आहेत की जे घटक कसे असायला पाहिजेत? अल्पशा प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये गरजेचे आहेत. आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मायन्यूट अमाऊंट, किंवा एकदम स्ट्रेसेसमध्ये अल्प प्रमाणात गरजेचे आहेत घटक, त्यांना आपण जीवनसत्वे म्हणतो. ही झाली डेफिनेशन. या जीवनसत्वाच्या पुढं जर स्टेप जर गेलं तर आपण याच्या व्यतिरिक्त याच्या थोडी पुढची पायरी बघितलात की याच्यावरून क्वेश्चन तयार होतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, की हे जीवनसत्वे जे आहेत हा विज्ञानचा भाग आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. बऱ्याच जणांना काय वाटतं की हा विज्ञानचा भाग आहे आणि विज्ञानमध्येही बायोलॉजीचा पार्ट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, म्हणजे जीवशास्त्राचा. कारण हे सजीवांच्या रिलेटेड आहे म्हणून जीवनसत्व हा बायोलॉजिकल पार्ट आहे किंवा जीवशास्त्राचा पार्ट आहे असं वाटतं. पण ज्यावेळेस याची स्टडी केली सायंटिस्टनी सुरुवातीला त्यावेळेस विटामिन्समध्ये काही घटक असे दिसून आले की जे रसायनशास्त्रातही असतात. कशामध्ये असतात? रसायनशास्त्रामध्ये, म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये. आत्ता जे इथं मी स्पेलिंग लिहिलं आहे विटामिन्सचं ते हे आहे,
पण सुरुवातीला जे विटॅमिन्सचं स्पेलिंग होतं सुरुवातीस विटॅमिन्सचं स्पेलिंग असं होतं. विटॅमिन्स सुरुवातीला अशी स्पेलिंग होती. याचा अर्थ काय होता? वायटा फॉर व्हायटल असा शब्द होता. व्हायटल म्हणजे गरजेचं. आणि हे जो आहे अमाइन शब्द होता हा अमाइन. तर थोडीफार इंग्लिश थोडीफार तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. व्हायटल म्हणजे काय? आवश्यक आहे. आणि अमाइन्स, हा अमाइन जो शब्द आहे तो अमाइन शब्द आहे रसायनशास्त्राचा. आणि अमाइन शब्द याच्यासाठी वापरला जातो जर एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा एखाद्या पदार्थामध्ये जर हा ग्रुप असेल NH2, याला की अमाइन ग्रुप म्हणतात, हा जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण अमाइन कंपाऊंड म्हणतो. कुठलं कंपाऊंड म्हणतो? अमाइन कंपाऊंड म्हणतो. मग सायंटिस्टना असं दिसून आलं की सर्व विटॅमिन्समध्ये सुरुवातीला विटॅमिन्समध्ये सर्व म्हणता येणार नाही, पण विटॅमिन्समध्ये हा अमाइन घटक आहे जो की रसायनशास्त्राचा हे दिसून आलं. पण जसे जसे स्टडी करत गेले सायंटिस्ट, त्यांना हेही दिसून आलं की जेही काही विटॅमिन्स आहेत त्या सर्व विटॅमिन्समध्ये हा भाग प्रेझेंट नाही किंवा अस्तित्वात नाही. काही ठराविक विटॅमिन्स होते ज्यांच्यामध्ये हा अमाइन भाग होता, त्यामुळं सुरुवातीला व्हायटामिन नाव दिलं गेलं. पण नंतर कालांतराने सायंटिस्टना माहीत झालं की सर्वच विटॅमिन्समध्ये, सर्वच जीवनसत्वांमध्ये अमाइन ग्रुप नाही. आणि त्यामुळं व्हायटामिन्सचं जे नामकरण केलं गेलं आणि जीवनसत्वांचं जे नामकरण केलं गेलं, जीवनसत्व व्हायटामिन्स या नावाने ओळखले जाऊ लागले. विटामिन्स इथलं ई हटवलं. सुरुवातीला ई याने ॲड केलं होतं, नंतर हटवलं. नंतर हेच फिक्स झालं की व्हायटामिन्स. तर हे झालं व्हायटामिन्सची डिस्कवरी, हिस्ट्री, इतिहास. कारण हे बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणल्यानंतर काही सांगता येत नाही. ते सर्वात सोपाही प्रश्न विचारू शकतील किंवा सर्वात कठीणही प्रश्न विचारू शकतील. ही सुरुवात झाली. आता जीवनसत्वे कोणते प्रकार, जीवनसत्वाअभावी रोग, तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल की जीवनसत्व किती प्रकारचे आहेत, हे अगोदर हे माहिती असणं आवश्यक होतं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. व्हायटामिन्सची किंवा जीवनसत्वांची हिस्ट्री पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत की जीवनसत्वांचे जे प्रकार आहेत ते प्रकार किती, कोणते. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडेफार प्रकार माहिती असतील, म्हणजे की जे की तुम्ही 10th लेवलपर्यंत जे बघता, 10th लेवलपर्यंत ते तुम्हाला माहिती असणार. म्हणजे NCERTमध्ये मेन्शन केलेले आहेत. ते NCERTमध्ये मेन्शन केलेले जीवनसत्वे इम्पॉर्टंट असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि प्रत्येक परीक्षेचा सिलेबस हा NCERTशी बांधील आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. तर जीवनसत्वांचे प्रकार पाहूयात. प्रकार तर हे तर माहिती आहे, तो गाव का बच्चा जानता है की व्हायटामिन्स कुठले कुठले आहेत. ए, नंतर बी, थर्ड सी, हे व्हायटामिन्सचे प्रकार आहेत. फोर्थ, आता मी असं लिहितो, व्हायटामिन ए, व्हायटामिन बी, व्हायटामिन सी, व्हायटामिन डी, व्हायटामिन ई, अँड लास्ट लिहितो मी व्हायटामिन के. व्हायटामिन के, ज्याला तुम्ही क जीवनसत्व म्हणतात. हे झाले व्हायटामिन्सचे प्रकार. आता याच्यावरून
हे झाले तुम्हाला हे माहीत आहेत की हे प्रकार असतात व्हायटॅमिन्स, हे तर माहिती आहे. पण जे मेन डिफरन्स असतो, जो मेन फरक असतो या व्हायटॅमिन्सचं, जे प्रकार आहेत ते आणखीन 2 प्रकार पडतात व्हायटॅमिन्सचे. ते प्रकार तुम्हाला येणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचं आहे, गॅरंटी देतो. जर प्रश्न जर विचारला तुम्हाला, सर्वात बेसिक लेवलचा असू द्या किंवा सर्वात ॲडव्हान्स लेवलचा असू द्या, व्हायटॅमिन्सच्या प्रकारावरून प्रश्न येणार, टाईप्सवरून प्रश्न येणार. तो प्रश्न काय असू शकतो ते त्याचं उत्तर सांगण्या अगोदर जे प्रकार आपल्याला येणं गरजेचे आहेत. जे मूळ प्रकार आहेत व्हायटॅमिन्सचे, जीवनसत्वांचे प्रकार, जीवनसत्व, ते 2 मूळ प्रकार आहेत. टू मेन टाईप्स. जो पहिला टाईप आहे, जो पहिला प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ऑइल सोल्युबल. कोणते? ऑइल सोल्युबल, की जे मेदामध्ये विरघळणारे, मेदामध्ये विरघळणारे म्हणा किंवा चरबीमध्ये विरघळणारे म्हणू शकता, किंवा याला आणखीन एक दुसरा शब्द आहे मराठीमध्ये, चरबीमध्ये विरघळणारे. आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फॅट सोल्युबल, किंवा याला चरबीमध्ये विरघळणारे लिहिल्यापेक्षा तुम्ही शुद्ध मराठीत जर लिहायचं झालं तर याला एक दुसराही शब्द वापरू शकतो आपण. त्याला शब्द काय वापरू शकतो बघा, तेलामध्ये विरघळणारे. तेल, मेदामध्ये विरघळणारे किंवा तेलामध्ये विरघळणारे. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ऑइल सोल्युबल. दोन्हीचाही सराव असला पाहिजे. कधी कधी प्रश्न मराठीमधून न समजता इंग्लिशमधल्या एखाद्या शब्दावरूनही समजतो आपल्याला. मेदामध्ये विरघळणारे, ज्याला आपण फॅट सोल्युबल म्हणतो, जसं की चरबीमध्ये विरघळणारे, किंवा ऑइल सोल्युबल, जे की तेलामध्ये विरघळतात, हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार काय असणार? पाण्यात विरघळणारे. कशामध्ये विरघळणारे? पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल हे जीवनसत्वाचे प्रकार. मग तुम्हाला प्रश्न काय विचारतील आहे का? प्रश्न दोन्ही लँग्वेजमध्ये असणार. हायर क्लाससाठी जर एक्झाम असेल तर मराठीमध्ये प्रश्न असणार, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदामध्ये विरघळते किंवा तेलामध्ये विरघळते? खाली 4 पर्याय दिले जातील, ABCD. काय इथले यांच्यापैकी कुठलाही पर्याय दिला जाईल. किंवा तुम्हाला दुसऱ्या याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला जाईल, काय सोपात सोपा, की खालीलपैकी कोणती विटामिन पाण्यामध्ये विरघळते किंवा पाण्यात विरघळते. हे तुम्हाला एक्झाम्पल्स यांचे माहिती असणं गरजेचे आहेत, म्हणजे गरजेचे आहेतच. तर जे फॅट सोल्युबल किंवा ऑइल सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते कोणते? एक्झाम्पल्स असणार याचे इथं, आणि यांचे एक्झाम्पल्स इथं लिहितो मी. तुम्ही याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त, बाकीचे गॅरंटीड सांगतो लक्षात राहतील तुमच्या. फक्त पाण्यात विरघळणारे कोणते कोणते जीवनसत्व आहेत हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये येतात B व C. हे 2 जीवनसत्व जे आहेत, व्हायटामिन B व व्हायटामिन C, हे 2 जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात. इथपर्यंत क्लिअर? नेक्स्ट काय असणार? फॅट सोल्युबल किंवा ऑइल सोल्युबल विटॅमिन्स किंवा जीवनसत्वे कोणते आहेत हा प्रश्न विचारतील तुम्हाला. तर हे 2 सोडून व्हायटामिन B आणि व्हायटामिन C सोडून बाकीचे जेवढे काही व्हायटामिन्स तुम्हाला दिसतील ते व्हायटामिन्स काय असणार? सर्वच्या सर्व फॅट सोल्युबल और ऑइल सोल्युबल असतील. तर कुठले कुठले राहतात मग? हे दोघं तर काय आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. इथे लिहितो मी H2O, पाण्यामध्ये विरघळणारे. बाकीचे A, D
ई आणि के हे जे व्हायटामिन्स आहेत ते कशामध्ये विरघळणार मग? चरबीमध्ये किंवा फॅटमध्ये किंवा ऑइलमध्ये. त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगतो एक ट्रिक, त्या ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. कडक, किंवा कडे. कडे आपण मराठीमध्ये कडेची स्पेलिंग कसं लिहितो आपण? के डी, कडे. मग व्हिटॅमिन के, व्हायटामिन ए, व्हायटामिन डी आणि व्हायटामिन ई, दीज आर ऑल, सॉरी इंग्लिशमध्ये बोलतो, सॉरी सायन्सची सुरुवात आहे ना, मला इंग्लिशचा ट्रान्सलेट मराठीमध्ये करावं लागतं, बेसिकली थोडं अवघड असते. के, ए, डी आणि ए, ई हे जे जीवनसत्वे आहेत ते जीवनसत्व कशामध्ये विरघळतात? फॅट सोल्युबल और ऑइल सोल्युबल आहेत. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. किती स्टार लावायचे तेवढे लावू शकते. कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये विचारलेला असेल हा प्रश्न, किंवा इथून पुढं कुठं ना कुठं प्रश्न विचारतील. इट्स माय गॅरंटी. खालीलपैकी कोणते विटॅमिन मेदामध्ये विरघळणारे आहे किंवा तेलामध्ये विरघळणारे आहे? कडे लक्षात ठेवायची ट्रिक, व्हायटामिन के, ए, डी, ई, दीज आर, हे जे आहेत ते फॅट सोल्युबल आहेत. समजतं इथपर्यंत? हे तुम्ही कॉपी करू शकता. व्हायटामिन्सचे प्रकार पाहिले आपण, प्रकार किती, कोणते, एक्झाम्पल्स बघितले. म्हणजे सर्वात बेसिक लेवलचा जर याच्यावरची क्वेश्चन बघायचा म्हटलं आपल्याला, तर सर्वात एकदम तुच्छ कॅटेगरीचा म्हणलात तरी चालेल, की जो की सर्वांना येऊ शकतो जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघितलात तर. की खालीलपैकी कोणते विटॅमिन किंवा कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे, किंवा ऑइलमध्ये किंवा चरबीमध्ये किंवा मेदामध्ये विरघळणारे आहे, हा प्रश्न विचारतील. थोडा याच्यावरून जर थोडा ट्रिकी प्रश्न जर विचारायचा झाला, थोडं फिरवून जर प्रश्न विचारायचा झाला एक्झामिनरला, प्रश्न कसा विचारेल ऐका. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, 1 किलोग्रॅम तांदूळ, काय 1 किलोग्रॅम तांदूळ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर ते एका चाळणीमध्ये ठेवले, कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यामधील पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत चाळणीमध्ये ठेवले. तर तांदळामधून कोणत्या जीवनसत्वाचा नाश होईल, असा प्रश्न तुम्हाला विचारतील. मग इथं ट्रिक काय आहे आपली? आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणते विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळतात. ज्या अर्थी तुम्ही तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घेता, त्या अर्थी तांदळामधील व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी त्या पाण्यामध्ये विरघळले जातील, बरोबर. आणि ज्यावेळेस ते पूर्ण पाणी चाळणीमार्फत निघून जाईल, त्या पाण्यामार्फत ते व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी दोन्ही निघून जातील. त्यामुळं तांदळामधून कोणत्या जीवनसत्वाचा नाश होईल? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. हा ट्रिकी क्वेश्चन. याच्या पुढे गेलात आणखीन काय प्रश्न विचारला जाईल ऐका. ट्रिकी प्रश्न, की असे कोणते विटॅमिन्स आहेत की जे विटॅमिन्स तुम्ही कितीही प्रमाणात शरीरामध्ये घेतलात तरी त्याचा शरीरावरती कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. पण त्या अगोदर तुम्हाला एक मी पॉईंट सांगतो, ऐका व्यवस्थित, की शरीराचं कुठलंही कार्य सुरळीत चालण्यासाठी व्हायटामिन्सची आवश्यकता आहे हे तर माहिती आहे. जर व्हायटामिन्सची कमतरता शरीराला भासली तर काय होतं? कुठल्या तरी प्रकारचे रोग विकार जडतात शरीराला. पण याच्या उलटही असू शकतं. काय? की जर समजा व्हायटामिनचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं तर तेही घातक असतं आपल्यासाठी. मग ते योग्य राहणं गरजेचं आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारतील, जर कुठलं असं विटॅमिन आहे तुम्ही कितीही शरीरात घेतलात तरी ते शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट निर्माण करत नाही, तर कुठलं असू शकतं? तेच बी आणि सी. कारण तुम्हाला सांगतो ऐका, कारण तुम्ही कितीही बी आणि सी शरीरामध्ये घेतलात तर बी आणि सी दोन जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत, माहिती आहे. जर पाण्यामध्ये विरघळत असतील तर ते लघवीमार्फत शरीराच्या बाहेर जातील, युरिनमार्फत शरीराच्या बाहेर जातील. मग ते शरीरामध्ये साठवून ठेवले जाणार नाहीत आणि त्यामुळं
आपल्या शरीरास कुठल्याही प्रकारचा धोका किंवा साईड इफेक्ट निर्माण होईल का? नाही. पण याच्या विरुद्ध जर विटॅमिन ए, डी, ई, के जे की फॅट सोल्युबल आहेत ते विटॅमिन्स शरीरामध्ये स्टोअर केले जातात. लिव्हरमध्ये, कुठं? यकृतामध्ये, किंवा ॲडिपोज नावाच्या सेल्स असतात, पेशी असतात तिथं. समजते इथंपर्यंत? इथे मी आणखीन एक पॉईंट लिहितो महत्त्वाचा पॉईंट काय असणार बघा. व्हिटॅमिन बी अँड सी शरीरात साठवले जात नाहीत. पण याला एक अपवाद आहे. तो अपवाद मी हे झाल्यानंतर सांगतो तुम्हाला. कारण मी सांगतोय काय, बी आणि सी शरीरामध्ये साठवले जात नाहीत. ह्याला अपवाद आहे, तर मी कंसामध्ये लिहितो. ह्याला अपवाद आहे. एक B12 नावाचं एक विटॅमिन आहे. कुठलं? B12, जे की शरीरामध्ये साठवणं आवश्यक असतं. ते पूर्णपणे शरीराच्या बाहेर एक्सक्रीट केलं जात नाही किंवा शरीराच्या बाहेर पूर्णपणे फेकलं जात नाही. पण बाकीचे जेवढे काही बी आणि सी आहेत ते शरीराच्या बाहेर जातात युरिन मार्फत. पण याला अपवाद कोण आहे? विटॅमिन B12 हे शरीरामध्ये स्टोअर केलं जातं, साठवलं जातं. विटॅमिन बी आणि सी शरीरात साठवले जात नाहीत, अपवाद हे. तर ते विटॅमिन्स किंवा जीवनसत्वे म्हणू शकता युरिन मार्फत म्हणजेच लघवी मार्फत शरीराबाहेर टाकले जातात. इथंपर्यंत क्लिअर आहे सर्व गोष्टी? कारण हे बघा, आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्यावर लोअरपासून हायरपर्यंत जावं लागणार, त्यामुळे थोड्या गोष्टी ग्रहण कराव्या लागणार आपल्याला. पण जे याच्या विरुद्ध कुठले आपले कडे, जी ट्रिक सांगितलेली आहे मी, कडे कुठले व्हिटॅमिन कडे, KEDE शरीरात यकृत, ज्याला की इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपण, लिव्हर, अँड ज्या ठिकाणी चरबी साठवून ठेवली जाते त्याला ॲडिपोज टिश्यू म्हणतात. काय म्हणतात? ॲडिपोज टिश्यू. यकृत व चरबीजन्य पेशी, त्याला आपण म्हणतो ॲडिपोज टिश्यू इंग्लिशमध्ये. शरीरात यकृत व चरबीजन्य पेशीत साठवले जातात. हे सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत. इथंपर्यंत क्लिअर आहे? काय बघितलं आपण? कुठले शरीराच्या बाहेर फेकले जातात, कुठले शरीरामध्ये स्टोअर करून ठेवले जातात. हे अपवाद लक्षात ठेवा. तुम्हाला मी याच्यापेक्षा जर कठीण जर प्रश्न एक्झामिनरला विचारायचा झाला तर तो कुठल्या पॉईंटवर विचारू शकतो हेही सांगण्यात येईल तुम्हाला. तुम्ही एक कॉपी करू शकता व्हिडिओ पॉज करून. ते प्रकार पाहिलं, कोण कुठं स्टोअर केला जातो, कोण शरीराच्या बाहेर टाकला जातो, हे बघितलंच आपण. आता तुम्हाला याच्या पुढची एक स्टेप जाऊन सांगतो की जी व्हिटॅमिन बी आहे, व्हिटॅमिन बी एक कॅटेगरी आहे. कॅटेगरी म्हणजे काय? त्याच्यामध्ये आणखीन बी जीवनसत्वांचा समावेश होतो आणि ते एकत्रितपणे त्याला बी जीवनसत्वे म्हणतो आपण. म्हणजे जे आपलं जर बघायला गेला, जे व्हिटॅमिन बी आहेत तर यांचे सबग्रुप्स असतात. सबग्रुप म्हणजे उपप्रकार असतात. तर ते उपप्रकार कुठले आहेत ते लक्षात द्या. उपप्रकार B1 हे एक आहे, ज्याला B1 म्हणतात. नंतर काय असू शकतं?
B2, B1, B2, B6 अँड B12, B12 ही उपप्रकार आहेत. मग तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे, B1 बघितलो, B2 बघितलो, B6, B12, मग यांच्या दरम्यान जे येतात कुठले कुठले, B3, B4, B5, B6, B7, B8, B9, B12 म्हणजे राहतात कुठले कुठले शिल्लक बघा एक वेळा. हे बघा B1 आहे, B2 आहे, B3, नंतर B4, B5, B6 तर झालं, B7, B8, B9, B10 आणि B11 हे राहतात उपप्रकार. मग हे कुठे गेले तर ऐका विद्यार्थी मित्रांनो, हे जे B3 पासून जे B11 आहेत किंवा जे याच्यामधले जे आहेत, मला मान्य आहे ते Bचे उपप्रकार आहेत, पण त्यांना जे आपण व्हायटामिन सी किंवा जीवनसत्वाची जी डेफिनेशन बघितली त्या डेफिनेशनमध्ये हे फिट होत नाहीत, म्हणून यांना या कॅटेगरीमध्ये गृहीत धरलं जात नाही. फक्त आपल्या लक्षात कुठले ठेवायचे, B1, B2, B6 आणि B12 हे लक्षात ठेवायची गरज नाही, कारण हे त्या डेफिनेशनच्या योग्य नाहीत किंवा डेफिनेशनच्या पात्र नाहीत की ज्याद्वारे यांना आपण विटॅमिन बीचे उपप्रकार जीवनसत्वामध्ये गृहीत धरू. आपण टॅबलेट्स मिळतात बघा बी कॉम्प्लेक्स म्हणून, बी कॉम्प्लेक्स, तर त्या बी कॉम्प्लेक्समध्ये या व्हायटामिन्सचा समावेश असू शकतो किंवा असतो, पण हे जे आहेत हे जीवनसत्व म्हणता येणार नाही. तुम्हाला समजलं हे बाकीचे कुठे गेले ते, कारण ते डेफिनेशनमध्ये फिट होत नाहीत. तर आत्ता आपण बघितलो की बीचे प्रकार किती आहेत. आता काय करू आपण, आपण तर लहानपणापासून शिकत आलेलो आहेत. इकडच्या साईडला विटॅमिनचा प्रकार, विटॅमिनचं नाव, इकडे विटॅमिनचा सोर्स कुठून मिळतो, आणि पलीकडे काय बघत होतो, विटॅमिनचे कमतरतामुळे कुठले अभाव किंवा कुठले रोग होतात. आता तेच बघणार आहोत इथं, पण याच्यामध्ये मी काय ते सोर्स वगैरे सांगणार नाही, कारण सोर्स 2-3साठी सोर्स महत्त्वाचे आहेत, बाकीच्यांसाठी सोर्स विचारले जात नाहीत. पण विटॅमिनच्या अभावामुळं जे काही रोग होतात हे तुम्ही कॉपी करू शकता नंतर. विटॅमिनच्या अभावामुळे जे काही रोग होतात आणि विटॅमिनचे प्रकार ते आपण डिस्कस करूयात. तर लक्ष द्या काय होतं. इकडे मी लिहितो विटॅमिनचा प्रकार किंवा विटॅमिनचं नाव, व्हायटामिनचं नाव. इकडे मी सोर्स प्रत्येकाचा लिहिणार नाही, सोर्स म्हणजे स्रोत म्हणतो ना त्याला आपण, सोर्स. आणि इकडं जो विकार आहे, विकार कशामुळे होणार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळं, सत्वांच्या कमतरतेमुळं. जरा मराठी हँडरायटिंग थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण ह्याची सवय नसते ना. तर सर्वात हे जर तुम्ही लहानपणापासून शिकलात की विटॅमिन एच्या अभावामुळे काय होतो, रातांधळेपणा, इथंपर्यंत सर्वांना माहिती असतं बरोबर. तर लिहितो मी, फॉर्मॅलिटीज आहेत लिहावं लागणार. व्हायटामिन ए कशातून मिळतं हे सर्वांना माहिती आहे. ज्याही फळांचा किंवा पालेभाज्यांचा म्हणू शकता किंवा फळभाज्यांचा येलो कलर असतो, पिवळसर कलर असतो, त्याच्यामधून आपल्याला ते मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल सर्वात आपलं फेवरेट काय आहे, गाजर, त्याला की आपण कॅरट म्हणतो. नंतर पपई, हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात तुम्ही, सर्वांना माहिती आहे. पण हिरव्या पालेभाज्यामध्ये तर जवळजवळ सर्वच विटॅमिन मिळतात, हे माहिती असायला पाहिजे. आता बाकीच्यांचे सोर्स मी जिथं गरजेचं आहे तिथं लिहिणार. विकार आहे का, विकार, रातांधळेपणा हा सर्वांना माहिती आहे बरोबर, पण रातांधळेपणा हा तुमच्या वर्ग 4पर्यंत कामाला येऊ शकतो, क्लास 4पर्यंत. पण जर तुम्ही थोडं वरच्या पोस्टसाठी बघितलात, वरच्या पोस्टसाठी, तर त्याच्यापेक्षा डिफिकल्टी प्रश्न तयार होऊ शकतो, जे की NCERTमध्ये मेन्शन आहे. कशामध्ये मेन्शन आहे, जे की NCERTमध्ये मेन्शन आहे. तर ते कोणता विकार आहे ते बघा. मी तुमचा जो फेवरेट आहे तो तर लिहितोच सुरुवातीला,
पहिला डिसीज कुठला? रात आंधळेपणा. रात आंधळेपणा, बरोबर. याच्या व्यतिरिक्त डिसीज होतो तो NCERTमध्ये दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे, त्यामुळे तो इम्पॉर्टंट म्हणतो वर्ग 3 किंवा वर्ग 2साठी. वर्ग 2साठीच मला 2-1साठी. तर तो रोग कुठला आहे तो लक्ष द्या. मराठीमध्ये लिहितो, इंग्लिशमध्ये लिहितो, कारण मराठीमध्ये जरा उच्चारण जे आहे ते थोडं अवघड जातं. लिहितो मी इथं झेरोप्थॅल्मिया. झेरोप्थॅल्मिया. आणि इंग्लिशमध्ये जर लिहायचं झाले आला तर असं लिहितो आपण झेरॉफ करा, झेरॉफ्थॅल्मिया. आता झेरॉफ्थॅल्मिया काय आहे थोडे याच्याबद्दल माहिती देतो, कारण देणं गरजेचं आहे ॲज अ गाईड. झेरॉफ्थॅल्मियामध्ये काय होतं? रात आंधळेपणा म्हणजे तर सर्वांना माहिती आहे. आता झेरॉफ्थॅल्मियाबद्दल थोडंफार तुम्हाला माहिती नसतात, ते ॲडव्हान्स असतात तुमच्यासाठी, ऐका. तर झेरॉफ्थॅल्मिया ज्या पेशंट्सना होतो किंवा ज्यांच्यामध्ये व्हायटामिन Aची कमतरता होते त्यांना झेरॉफ्थॅल्मिया होणार. याचा अर्थ काय होतो बघा. जे आपले अश्रू आहेत, ज्याला आपण टीयर्स म्हणतो, ते अश्रूच बाहेर येत नाहीत. हे का होतं? तर जो आपला जो डोळ्याचा जो बाहेरचा लेअर दिसतोय तुम्हाला, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो इंग्लिशमध्ये, तो कॉर्निया जो आहे तो कठीण होतो. त्यामुळे जे अश्रू जे आहे ते अश्रू त्याच्या आरपार येऊ शकत नाहीत बाहेर डोळ्याच्या. त्याला आपण झेरॉफ्थॅल्मिया म्हणतो. मी तर मराठीमध्ये लिहितो अश्रू न येणे. याचं कारण इंग्लिशमध्ये लिहितो इथं, कारण हायर क्लाससाठी हा प्रश्न विचारतील. झेरॉफ्थॅल्मियामध्ये ॲक्च्युली काय होतं? अश्रू तर येत नाहीत, पण कशामुळे येत नाहीत? तर जो कॉर्निया आहे, कॉर्निया इंग्लिशमध्ये लिहितो, कॉर्निया कसा होतो? कठीण होतो किंवा हार्ड होतो. कॉर्निया हार्ड होतो, त्याला आपण झेरॉफ्थॅल्मिया म्हणतो. हे झालं व्हायटामिन Aची कमतरता. नेक्स्ट बघूयात कोण येतो तुमचा? व्हायटामिन B. हे बघा, जर वर्ग 3पर्यंत जर विचार केलात तुम्ही, वर्ग 3पर्यंत किंवा वर्ग 2पर्यंत, क्लास 2पर्यंत, B पर्यंत साहजिक आहे. पण जर हायर क्लाससाठी जर ट्राय केलात तर तुम्हाला ते B1 B2 जे लिहिलं त्यांची नावं तुम्हाला येणं गरजेचं आहे. काही फरक पण नाही, 2-3 वेळा एक नाव लिहा, परफेक्ट होऊन जाल. लक्ष द्या, जे व्हायटामिन B1 आहे, व्हायटामिन B1 याचं नाव काय असतं? B1 याला म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीत लिहितो इथं थायमिन. याचं नाव काय असतं? थायमिन. आणि इंग्लिशमध्ये लिहितो थायमिन. B1चं नाव आहे थायमिन. B1. हे B1 कशामधून मिळतं? अंडी, पालेभाज्या, हे सर्वांना माहिती आहे. हे सोर्स वगैरे काही लिहित नाही मी. विकार महत्त्वाचा आहे याचा. विकार NCERTमध्ये दिलेला आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे UPSCच्या दृष्टिकोनातून. हा लोअर क्लासला नाही विचारलं असं मला वाटतं, विचारत नाहीत लोअर क्लाससाठी, पण हायर क्लासच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे हा B1. तर B1च्या अभावामुळं जो रोग होतो त्याला म्हणतात बेरी. कुठला रोग होतो? बेरी. इंग्लिशमध्ये लिहितो मी बेरी. बेरीमध्ये काय होतं? भूक न लागणे, अशक्तपणा येणे, हे असे लक्षणं असतात. याच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवू आपण. B1चं नाव थायमिन. कुठला रोग होतो? बेरी. भूक न लागणे वगैरे त्याचे लक्षणं असतात. इथे का डॉक्टर व्हायचं नाही आपल्याला, सोडा. नेक्स्ट B1 झाल्यानंतर कुठला होता व्हायटामिन आपल्याकडं? B2. या B2चं नाव इथे लिहितो मराठीमध्ये मी. याला म्हणतात रायबोफ्लेविन. काय म्हणतात त्याला? रायबोफ्लेविन. आणि इंग्लिशमध्ये रायबोफ्लेविन. B2. तर B2च्या अभावामुळे, हे B2 ही कुठे मिळतं? अंड्याचं जे बलक असतं, ज्याला की मग यॉक म्हणतो, यॉक म्हणतो त्याला, त्याच्यातून मिळतं. पालेभाज्या, दूध, ईस्ट त्याच्यामधून मिळतं.
अभावामुळे जे रोग होतो तो रोगाचं नाव लक्षात ठेवा, त्याला म्हणतात चिलॉसिस. काय म्हणतात? चिलोसिस. चिलोसिस. चिलॉसिस म्हणजे थोडंफार ऐका काय असतं. चिलॉसिस काय होतं? चिलॉसिसमध्ये काय होतं, हे जे आपलं माऊथ आहे, तोंड, हे जे कॉर्नर आहेत आपल्या ओठांच्या साईडचे, या कॉर्नर जे आहेत इथं क्रॅक्स पडतात. काय पडतात? जसं की जर आल्यास कधी कधी होतं बघा, तसं क्रॅक्स पडतात किंवा पूर्ण हे जे तोंड आहे पूर्ण सुजतं, इन्फ्लेमेशन होतं आणि त्याच्यावर उरल्यासारखं क्रॅक्स पडतात. त्याला आपण काय म्हणतो? चिलॉसिस. आणि चिलॉसिस कुठल्या विटॅमिनच्या अभावामुळे होतं? जीवनसत्वाच्या B2. त्याचं नाव काय आहे? रायबोफ्लेविन. एक नेक्स्ट कुठला आपला? B6. इथपर्यंत विजिबल आहे, कॅमेऱ्यामध्ये येतं. व्हायटॅमिन B6 हे महत्त्वाचं आहे. याचं नाव B6. याला म्हणतात पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन B6 इथपर्यंत दिसतं कॅमेऱ्यात. B6 हे ते सोर्स तोच, अंडी, मटण, मीठ, ईस्ट, हिरव्या पालेभाज्या. सोर्स काही लिहित नाही मी, पण याच्या मार्फत जो रोग होतो याच्या अभावामुळे तो लक्षात ठेवा. त्याला म्हणतात कन्व्हल्जन्स किंवा कोनवल्जन्स. कोन किंवा असं लिहा कॉनवल्जन्स. थोडे अवघड नाव आहेत, पण अधिकारी व्हायचं म्हणल्यावर तर लक्षात ठेवावं लागणार ना. कॉनवल्जन्स. कॉन्व्हल्जन्स काय असतो ऐका, थोडंफार माहिती असू द्या. जे आपल्या मांसपेशी आहे, ज्याला की आपण मसल्स म्हणतो. कुठल्या पेशी? मांसपेशी. या मांसपेशीचं कसं असतं, सपोज आपण जर एखादा आपली मुवमेंट केली तर आपण जर हात जो जवळ घेतो याला म्हणतात कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. ज्यावेळेस हात दूर जातो याला म्हणतात रिलॅक्सेशन म्हणजेच प्रसरण. तर या कन्व्हल्जन्समध्ये काय होतं, ज्या आपल्या मांसपेशी आहेत त्या मांसपेशीचं आकुंचन आणि प्रसरण यांच्यावरती आपल्या मेंदूचं नियंत्रण राहत नाही. कशामध्ये? कन्व्हल्जन्समध्ये. तर लिहितो मराठीमध्ये मी, आकुंचन व प्रसरण कोणाचं? मांसपेशी, ज्या की मसल्स आहेत, इंग्लिशमध्ये लिहितो इथं मसल्स, अनियंत्रित होतात. अनियंत्रित, नियंत्रण राहत नाही. फास्ट होतात, स्लो होतात. फास्टच होतं सहसा, त्याला आपण काय म्हणतो? कॉन्व्हल्जन्स. हे झालं B1, B2, B6 यांची नावं, विकार. हे तुम्ही कॉपी करा, व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. तर राहतात कुठले विटॅमिन्स? विटॅमिन E, D आणि K. 3 विटॅमिन. नंतर वाइंड अप करू लेक्चर, आपण स्क्रीन कॉपी करू शकता. नेक्स्ट डिस्कस करूयात. राहिला कुठला आपला? व्हायटॅमिन D, व्हायटॅमिन E आणि लास्ट व्हायटॅमिन K. ऐका, D जीवनसत्वाच्या अभावामुळं, हे तर माझ्या D जीवनसत्व कशामध्ये असतं? कोवळ्या उन्हामध्ये असतं, मिल्कमध्येही असतं D जीवनसत्व. तर ह्याच्या कमतरतेमुळं 2 प्रकारचे रोग होतात. आपल्याला फक्त एकच माहिती आहे, हाडं ठिसूळ होणे, बस विषय संपला. याच्या पलीकडे काय माहिती नाही, पण ज्यांना असेल त्यांचे वेल. तर या विटॅमिन Dमुळे 2 प्रकारचे रोग होतात. 2 नावं आहेत, ते लक्षात ठेवा. हायर क्लाससाठी विचारतील. एक लहान मुलामध्ये एक विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे होतो आणि अडल्टमध्येही होतो. पुरुषांना म्हणजे जे की अडल्ट काय म्हणतात त्यांना, तरुणांमध्येही होतो आणि चिल्ड्रन्समध्ये होतो. तर काय होतं ते बघा. एक रिकेट्स आणि एक आहे ऑस्टिओमॅलेकिया. थोडं नाव अवघड आहे, पण अधिकारी व्हायचं म्हटल्यावर लक्षात ठेवावं लागणार. एक आहे रिकेट्स, इंग्लिश मराठीत लिहितो अगोदर. रिकेट्स.
हा रिकेट जो आहे तो होतो लहान मुलांमध्ये, चिल्ड्रनमध्ये, लहान मुले. काय होणार इथं, जे हाडे आहेत मऊ आणि ठिसूळ होणार. आणि जर का बघायला गेलात तरुणांमध्ये तरी तो होतो ऑस्टिओमेलेकिया. ऑस्टिओमेलेकिया. ऑस्टिओमेलेकिया हा जो आहे तो तरुणांमध्ये होतो, म्हणजे अडल्टमध्ये होतो. अडल्ट मला मराठीत काय म्हणतात, तरुणांनाच लिहितो मी इथून, किंवा इंग्लिशमध्ये राहू द्या, अडल्ट. अडल्ट. आणि याच्यामध्ये काय होणार, हेच सेम हाडे ठिसूळ होणे, हेच सेम लक्षण असणार याच्यामध्ये. आता राहतो काय, विटॅमिन ए. विटॅमिन एची कमतरतामुळे कुठला रोग होतो, हाही रोग लक्षात ठेवा. एक आय थिंक एक B12 राहिला ना, इथे लिहितो मी, B12साठीच फक्त ठेवलेलं आहे, तो हे घेऊ. पण हे अगोदर आहे का, व्हायटॅमिन ई. इथं होतं, त्याला मराठीत काय म्हणतात, व्हायटॅमिन ईच्या कमतरतेमुळं ज्या तांबड्या रक्तपेशी आहेत, तांबड्या रक्तपेशी त्या फुटतात. आणि त्यामुळं काय होतं, हेमोग्लोबिन जो आहे HB कमतरता भासते, कमतरता. त्यासाठी मेडिकल सेक्टरमध्ये किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये त्यासाठी एक आणखीन एक शब्द वापरला जातो, तो शब्द लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये लिहितो इथं मी, याला म्हणतात फ्रॅजिलिटी. कारण हायर क्लाससाठी विचारू शकतात, फ्रॅजिलिटी ऑफ RBC. RBC म्हणजे काय, रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कार्पोसल्स, तांबड्या रक्तपेशी फुटतात. विटॅमिन ई आणि व्हायटॅमिन केचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे का, काय असतं, सर्वात विटॅमिनचे रोल महत्त्वाचे, पण व्हिटॅमिन केचा आहे का, काय असतो. तर सपोज आपल्याला एखाद्या वेळेस कट झाला, शरीरावरती कुठं रक्तस्राव सुरू असेल कट झाल्यामुळं, तर रक्तस्राव तो कंटिन्यू सुरू राहतो की थोड्या वेळानंतर थांबतो, तर थोड्या वेळानंतर रक्तस्राव थांबणं किंवा रक्त गोठणं ही जी क्रिया होते ती व्हिटॅमिन के मार्फत चालते. कोणामार्फत चालते, के. मग मला सांगा, जर व्हायटॅमिन केची जर कमतरता शरीराला भासली तर रक्तप्रवाह थांबण्याचा टाईम वाढणार की कमी होणार, वाढणार टायमिंग. म्हणजे रक्तप्रवाह कंटिन्यू सुरू राहणार. रक्त जे गोठण्याची प्रक्रिया असते, ते रक्त गोठण्याची प्रक्रियेला वेळ लागणार. त्यामुळे ते लिहितो मी, व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे काय होणार, रक्त गोठण्याची क्रिया जी आहे, रक्त गोठण्याची क्रिया उशिरापर्यंत चालणार, किंवा रक्त गोठणे क्रिया याचा परिणाम होणार. परिणाम काय होतो, के जेवण सतत कमी झालं, रक्त गोठण्याचा टाईम जर सपोज रक्तस्राव झाल्यानंतर 2 ते 8 मिनिटामध्ये जास्तीत जास्त ब्लड जो रक्तप्रवाह आहे तो थांबतो. पण ज्या माणसांच्या शरीरामध्ये व्हायटॅमिन केची कमतरता असते तर रक्तप्रवाह 10 मिनिटंही चालू शकतो, रक्त गोठत नाही लवकर. हे झालं व्हायटॅमिन के. लास्ट बट नॉट लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, जे अपवाद राहिलं होतं त्याच्यासाठीच ठेवलं होतं मी, त्यासाठीच ठेवलं होतं मी, व्हायटॅमिन B12. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हायटॅमिन B12 याचं नाव तर प्रत्येक पेपरमध्ये विचारल्यासारखं विचारतात. व्हायटॅमिन 12 याला म्हणतात सायनोकोबालमाइन. काय म्हणतात त्याला, इथे लिहितो मराठीत नाव याचं, सायनोकोबालमाइन, आणि इंग्लिशमध्ये कोबालमाइन, विटॅमिन 12 B12.
आणि तुम्हाला मी अपवाद सांगितला होता, व्हायटॅमिन बी आणि व्हायटॅमिन सी हे दोन असे विटॅमिन्स आहेत की शरीराच्या बाहेर एक्सक्रीट केले जातात, पण त्याला अपवाद काय म्हणून सांगितलं होतं मी, B12 हे शरीराच्या बाहेर युरिनमार्फत एक्सक्रीट केलं जात नाही, हे शरीरामध्ये स्टोअर केलं जातं. मग स्टोअर काय केलं जातं तेही महत्त्वाचं आहे. त्याचं एक महत्त्वाचं कार्य असतं ते ऐका. हा व्हिटॅमिन B12 काय करतं, थोडं हायर लेवल आहे, ऐका आणि सोडून द्या, पण याचे प्रश्न विचारतात. B12 काय करतं व्हायटॅमिन, ज्या आपल्या तांबड्या रक्तपेशी आहेत त्या तांबड्या रक्तपेशीमध्ये हेमोग्लोबिन आहे, बरोबर. मग त्या हेमोग्लोबिनचं शोषण असू द्या किंवा हेमोग्लोबिन किंवा आपल्या ज्या RBC आहेत त्या RBC मॅच्युअर होण्यासाठी या व्हायटॅमिन B12ची गरज असते. कोण मॅच्युअर होण्यासाठी, RBCs, तांबड्या रक्तपेशी. आणि जर का याची कमतरता झाली तर RBC जे आहेत ते मॅच्युअर होणार नाहीत. जर RBC मॅच्युअर होणार नाहीत तर RBCमध्ये हेमोग्लोबिन तयार होणार नाही. जर हेमोग्लोबिन तयार होत नसेल तर आपल्याला माहिती आहे हेमोग्लोबिनच्या अभावामुळे कुठला रोग होतो, ज्याला की मराठीमध्ये आपण म्हणतो पंडू रोग. काय म्हणतो, पंडू रोग, त्याला की ॲनेमिया म्हणतात. काय म्हणतात, ॲनेमिया. मग याच्या B12च्या अभावामुळे जो रोग होतो त्याला म्हणतात पर्निशियस ॲनेमिया. काय म्हणतात, पर्निशियस ॲनेमिया. पर्निशियस ॲनेमिया, ॲनेमिया, दॅट इज पर्निशियस ॲनेमिया. म्हणजेच काय, इमॅच्युअर तांबड्या रक्तपेशी RBC. आता जे काही स्टुडंट जर एंडपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलेला असाल तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे, त्यांच्यासाठी मी एक अनाऊन्समेंट करतो, ऐका. की जर तुम्ही व्हायटॅमिन्सचं जर हे माझे लेक्चर जर कंटिन्यू जर बघितला असाल, जे काही 35 मिनिट्स असतील किंवा 38 मिनिट असतील, तर मी गॅरंटी देतो लोअर क्लास टू हायर क्लास व्हायटॅमिन्सवर कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तो प्रश्न तुम्ही फोडणार म्हणजे फोडणार, इट्स माय गॅरंटी. जर का असं झालं नाही तर तुम्ही नंतर मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता हे शक्य नाही, असं नाही वगैरे तसं. पण विथ प्रूफ सांगतो, हा व्हिडिओही साक्षीला राहणार, हा व्हिडिओ प्रूफ असणार की जर व्हायटॅमिन्सवर जर प्रश्न आला तर आजचं जे लेक्चर होतं त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, इट्स माय गॅरंटी. आणि जर सपोज बाय चान्स जर प्रश्न आतापर्यंत कधी आलेला असेल किंवा इथून पुढं जर आलाच तर कमेंट बॉक्समध्ये तेही सांगा की हो तुमच्या लेक्चरमधून जे शिकवलात ते तुम्ही ते पेपरमध्ये आलेलं आहे. धन्यवाद. आणि हेही सांगतो, जर का तुम्हाला जर ही सिरीज जर पुढं चालू ठेवायची असं वाटत असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं, सायन्स अवघड वाटतं, सायन्सवरचे प्रश्न त्यांना बरेच जण सायन्स स्किप करतात, स्पर्धा परीक्षांमधून सायन्स नकोच म्हणतात. जर का या व्हिडिओवरून जर तुम्हाला जर काही वाटत असेल की सायन्स अवघड नाही, अवघड समजतं आपल्याला, तर मला कमेंट बॉक्समध्ये तेही सांगा आणि नंतर आपण ही अशीच सिरीज चालू ठेवू, जर तुमचा जर मला प्रतिसाद व्यवस्थित मिळाला तर. थँक्यू.